माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत. म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील. कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही 2 किंवा 3 महिन्याच्या गॅपने लाभ दिलेला आहे. आत्ता डिसेंबरचा 1 महिन्याचाच लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे. पण याच्या आधी 9 ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता. त्यामुळे 2-2, 3-3 महिन्याचे लाभ गेलेले आहेत. काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो 3 महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित 3 महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे. आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं. काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं. तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे. आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं. म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय. शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं. तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं. कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत. तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते. ही रुटीन प्रोसिजर आहे. ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये. आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही. आता 1च वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत. पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे. आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये, तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला. पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाडक्या बहिणी जानेवारी हप्त्याच्या निधीची खूप दिवसांपासून वाट बघत आहेत. खूप विलंब झालेला आहे, आधीच खूप उशीर झालेला आहे. आणि अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये हा जो काही निधी आहे हा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. खूप आतुरतेने याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींना आनंदाची खुशखबरी असणार आहे. कारण की जो काही निधी आहे जानेवारी महिन्याचा याला आधीच खूप उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात होत्या. परंतु आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की जानेवारीचा जो काही हप्ता आहे हा आता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये त्याच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. म्हणजेच की असं समजून चला तुम्ही की शुक्रवार शनिवारपर्यंत हा निधी आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये येणार आहे. शासनाकडून तब्बल 3,900 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी या निधीसाठी जानेवारी महिन्याच्या उपलब्ध झालेला असून लवकरच आता तो वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.